उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघातावर अमोल मिटकर यांनी शंका उपस्थित केली। अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला, मग प्रत्यक्षात 5च मृतदेह कसे काय सापडले, असा सवाल अमोल मिटकर यांनी उपस्थित केला। अपघातातील 6वी व्यक्ती नेमकी गेली तरी कुठे, असा सुद्धा सवाल आपल्या ट्विटमधून अमोल मिटकर यांनी विचारलाय। टेक ऑफ आधी प्रवासी यादी डिजिटली नोंदवली जाते, मग विसंगती का बरं आली, असं सुद्धा मिटकर विचारतायत। एखादाही कागदाचा तुकडा जळालेला दिसत नाहीये, एवढ्या वेळा पायलट का बदलले गेले, असं सुद्धा शंका अमोल मिटकर यांनी अजित पवारांच्या या अपघातावरती उपस्थित केली। मिड डे कॉल जो दिला गेला तो याच्याकरता दिला गेला की मला धावपट्टी दिसत नाहीये। त्यावेळेस पुण्यावरून सांगितलं गेलं की तुम्ही पुण्याला लँड करा। मग त्या पायलटने ते लँड का केलं नाही, दोन्ही पायलट कसे बदलले गेले, काही पायलट ट्रॅफिक मध्ये अडले होते। सकाळी माझ्या माहितीप्रमाणे मी दादांसोबत 2-4 विमानाचा प्रवास सकाळी डोमेस्टिक एअरपोर्ट वरून केला, गेट नंबर 8 मधून। त्या दिवशी त्याच गेट मधून दादा चालले होते आणि त्यावेळेस सुद्धा ट्रॅफिक नसते त्या काळामध्ये, आणि ट्रॅफिकच्या अडचणीचं कारण दाखवून अचानक ज्या पायलटची हिस्ट्रीच दारूची आहे, ज्याला सस्पेंड केलंय, जे विमान ना दुरुस्त आहे, अशा प्रकारे दादांनी प्रवास करावा आणि मग शेवटी बॉडी छिन्न विछिन्न परिस्थितीत माळरानावर सापडावी, कागद जळलेले नसावेत, आणि याबद्दलची साशंकता एक कार्यकर्ता म्हणून माझ्या मनात आहे। 5वा दिवस असतानाही नेमकेपणाने अपघात कसा झाला, का झाला, ब्लॅक बॉक्स सापडला, त्याच्यात काय होतं, पायलटने अंतिम सूचना काय दिल्या, या संदर्भातीलही माहिती अद्यापर्यंत न मिळणे, एकंदरीत हा सर्व जो घटनाक्रम आहे हा संशयाच्या दिशेने हा घेऊन जाणार आहे। त्यामुळे एखादा अपघात जेव्हा होतो आणि एखाद्या मोठ्या नेत्याचा जेव्हा अपघात होतो तेव्हा तो अपघात का झाला याचा कार्यकारण भाव हा समोर आला पाहिजे। तब्बल 5 दिवसानंतरही तशा प्रकारचा माहिती तांत्रिक स्वरूपाची न येणं आणि अपघात झालेल्या क्षणापासून वेगवेगळी माहिती येणं, या अनुषंगानं आपसूक संशय जो आहे हा दाटलेला आहेच। दरम्यान या सगळ्या संदर्भामध्ये अमोल मिटकरींनी जय महाराष्ट्राला काय प्रतिक्रिया दिली पाहूयात। देवगिरीवर पण गेलो तर त्यावेळेस एकाने प्रश्न विचारला की कागद जळाली का नाही, ते शंकेची पाल मनामध्ये चुकली आणि प्रश्न साधारण हे आहे की बाबा पायलट बदलल्या जाणं, दादांचे पायलट जे पूर्वीचे होते ते वेळेवर त्या एअरपोर्टवर न पोहोचणं, पहिलं मीडिया दाखवत होता 6 जण त्या विमानात प्रवास करतायत, नंतर त्या 5 स्थिती